हॅलो, पीपीटी दिसते का? Yes, sir. पीपीटी दिसते, आवाज येतो का व्यवस्थित? Yes, sir. Okay, so today's topic is on crop production technology of soybean. So this is a oilseed group. Already आपण cereal crops आपले कंप्लीट झालेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला राईस, sorghum, बाजरा हे मेन क्रॉप आपण घेतलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट ग्रुप आपण बघतोय ऑइलसीड ग्रुप, ज्यामध्ये सोयाबीन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट ऑइलसीड ग्रुप आहे. आवाज येतोय का सर्वांना? हॅलो. Yes, sir. ओके. सो सोयाबीन इज अ मोस्ट इम्पॉर्टंट ऑइलसीड अँड पल्स क्रॉप. ठीक आहे. तर आपण हे सोयाबीन क्रॉप जे आहे हे मेजरली यूज जो आहे हे ॲज अ ऑइलसीड आणि पल्स क्रॉप म्हणून वापरतो. ठीक आहे. तर तुम्हाला यावरती ऑब्जेक्टिव्ह फायनल एक्झामिनेशनला विचारलं जातं. तर सोयाबीनचा दोन पर्पजसाठी यूज आहे. दॅट इज फर्स्ट वन ऑइलसीड अँड सेकंड वन पल्सेस. इट इज रिच सोर्स ऑफ प्रोटीन अँड ऑल्सो द रिच सोर्स ऑफ ऑइल. ठीक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन सी दी बॉटॅनिकल नेम. आता सोयाबीनचं बॉटॅनिकल नेम आहे दॅट इज ग्लायसाइन मॅक्स अँड द फॅमिली बिलॉंग्स टू लेग्युमिनेसी. लेग्युम म्हणजे काय? इट हॅज कॅपॅसिटी टू फिक्स दी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. म्हणजे पल्सेस किंवा मोस्ट ऑफ दी ऑइलसीड क्रॉपमध्ये जी फॅमिली लेग्युमिनेसी आहे, असे क्रॉप जे आहे ज्याच्या मुळांना रायझोबियम बॅक्टेरियाचे जे रूट नोडल म्हणतो आपण, हे गाठी असतात. दॅट इज युजफुल फॉर फिक्सिंग ऑफ नायट्रोजन अँड अल्टिमेटली इट इज हेल्पफुल टू इम्प्रूव्ह दी नायट्रोजन स्टेटस. नायट्रोजन लेवल फील्डमध्ये वाढवायचे असेल तर कडधान्य पिकं हे आपण रेग्युलर आपल्या सीझन वाईज फील्डमध्ये घेतली पाहिजे. त्याचे फायदे आहेत विथ रिस्पेक्ट टू हेल्थ ऑफ सॉईल किंवा सॉईल फर्टिलिटी रिलेटेड. हे सर्व आपल्याला बॅलन्स कसे करता येईल न्यूट्रिएंट्सचं, त्यासाठी पल्सेस किंवा लेग्युमिनस क्रॉप्स आपण जमिनीमध्ये लागवड केली गेली पाहिजे. तर असं हे फॅमिली आहे लेग्युमिनेसी. तर ओरिजिन ऑफ द सोयाबीन इज फ्रॉम चायना. तर तुम्हाला बॉटॅनिकल नेम माहीत पाहिजे. ग्लायसाइन मॅक्स, फॅमिली बिलॉंग्स टू लेग्युमिनेसी अँड ओरिजिन इज फ्रॉम चायना. हे सर्वांनी लक्षात ठेवा. नेक्स्ट पॉईंट आहे एरिया अँड डिस्ट्रीब्युशन. द सोयाबीन इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पल्स ॲज वेल ॲज ऑइलसीड क्रॉप इन द वर्ल्ड. ठीक आहे. आता जे मी मगाशी सांगितलं, तर मेजर पल्स अँड ऑइलसीड क्रॉप हे एकमेव सोयाबीन क्रॉप आहे ज्याचे प्रोटीन सोर्ससाठी आपण यूज करतो किंवा ॲज अ ऑइलसीड म्हणून यूज करतो. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट सोयाबीन ग्रोईंग कंट्रीज आर USA, चायना, ब्राझील, मेक्सिको अँड रशियन फेडरेशन. अमंग ऑल कंट्रीज द USA रँक्स फर्स्ट इन टर्म्स ऑफ द एरिया अँड प्रोडक्शन ऑफ सोयाबीन. आणि इंडिया द मेजर सोयाबीन ग्रोईंग स्टेट्स आर द मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटका, then गुजरात अँड राजस्थान. ठीक आहे. तर मध्य प्रदेश रँक्स फर्स्ट इन टर्म्स ऑफ द एरिया अँड प्रोडक्शन ऑफ सोयाबीन और दिस इज अ लिडिंग स्टेट. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन येतो डॅश डॅश इज अ लिडिंग स्टेट इन टर्म्स ऑफ सोयाबीन प्रोडक्शन दॅट इज विथ रिस्पेक्ट टू एरिया अँड प्रोडक्शन मध्ये एक नंबर पोझिशनला जे स्टेट असेल ते मध्य प्रदेश आहे. समजतंय का सर्वांना? हॅलो हॅलो. तर स्टेट सर्वांनी लक्षात ठेवायचंय. तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये स्टेट विचारलं जातं. डॅश डॅश स्टेट इज अ लिडिंग स्टेट इन टर्म्स ऑफ एरिया अँड प्रोडक्शन ऑफ सोयाबीन. ठीक आहे. किंवा फर्स्ट पोझिशनला कुठलं स्टेट आहे हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्यामध्ये मध्य प्रदेश लिडिंग स्टेट आहे. बाजरामध्ये आपण बघितलं, पर मिलेटमध्ये राजस्थान फर्स्ट आहे. sorghum मध्ये कुठलं स्टेट आहे लिडिंग स्टेट? डॅश डॅश इज अ लिडिंग स्टेट इन टर्म्स ऑफ एरिया अँड प्रोडक्शन ऑफ sorghum. हॅलो. महाराष्ट्र आहे. तसंच राजस्थान हे बाजरासाठी आहे. आता जे आपण बघतोय सोयाबीन मध्ये मध्य प्रदेश आहे. म्हणजे कडधान्य पिकं सर्व त्यामध्ये सोयाबीन हे मेनली प्रोटीनसाठी यूज केलं जातं. ऑइल कंटेंट
हे 20% आहे सोयाबीन मध्ये आणि 40% प्रोटीन आहे, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये प्रोटीन आहे सोयाबीन मध्ये आणि ऑइल हे फक्त 20% आहे. म्हणून मेजर स्टेट जे आहे मध्य प्रदेशमध्ये कडधान्य पिकं हे सर्वात जास्त, सगळे कडधान्य पिकं असतील ते मध्य प्रदेशमध्ये घेतली जातात. हे सर्वांनी लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. कुठलंही विचारलं, ग्रीन ग्रॅम असो, ब्लॅक ग्रॅम असो, नंतर सोयाबीन असो, त्यामध्ये सर्वमध्ये मध्य प्रदेश हे लीडिंग स्टेट आहे. नेक्स्ट पॉइंट आहे इकॉनॉमी इम्पॉर्टन्स और युजेस ऑफ सोयाबीन. आता सोयाबीनचे काय काय फायदे आहेत, काय काय यूज आहेत, त्यामध्ये फर्स्ट आहे सोयाबीन कॅन बी यूज बोथ पल्स एज वेल एज ऑइल सीड क्रॉप. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे विचारलं जातं. सोयाबीन इज और कॅन बी यूज एज अ बोथ इज डॅश डॅश अँड डॅश डॅश, किंवा डॅश डॅश क्रॉप इज यूज एज अ पल्स अँड ऑइल सीड क्रॉप. त्यामध्ये तुम्हाला आन्सर सोयाबीन असं लिहायचं. दिस इज अ फर्स्ट यूज. सेकंड यूज आहे सोयाबीन पजेसेस व्हेरी हाय न्यूट्रिशनल व्हॅल्यू. न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे त्यामध्ये प्रोटीन असेल, विटॅमिन्स असतील, मिनरल्स असेल, जास्त प्रमाणामध्ये आहे रॅदर दॅन दी अदर पल्सेस. अँड ऑल्सो हॅव दी हाय यील्ड पोटेन्शियल. यील्ड पोटेन्शियल मीन्स कॅपॅसिटी टू गिव्ह द यील्ड और टू प्रोड्यूस द यील्ड. हे अदर पल्सेस किंवा अदर क्रॉपपेक्षा सोयाबीनमध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. फक्त तुम्ही हार्वेस्टिंग हे राईट टाइमला करायचं. इफ इट इज हार्वेस्टेड डिले देन सॅटरिंग ऑफ द सीड ॲज वेल एज पॉट, म्हणजे शेंगा फुटून ते जे बियाणं आहे जमिनीवरती पडू शकतं. त्यामुळे डिले हार्वेस्टिंग न करता टायमिंगला हार्वेस्टिंग करायची, त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त यील्ड मिळू शकेल. अदरवाईज यील्ड पोटेन्शियल जास्त आहे बट हार्वेस्टिंग इज डिले, त्यामुळे तुमचं पोस्ट हार्वेस्ट लॉसेस हे जास्त होऊ शकतात. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट यूज आहे सोयाबीन सीड्स कंटेन 20% ऑइल अँड 40% प्रोटीन. ठीक आहे, तर 40% प्रोटीन आहे, म्हणजे हायेस्ट लेवलमध्ये प्रोटीन आहे, 20% मध्ये ऑइल आहे. हा डाटा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हसाठी इम्पॉर्टंट आहे. ऑब्जेक्टिव्हमध्ये क्वेश्चन विचारला जातो. सोयाबीन सीड्स कंटेन डॅश डॅश पर्सेंट ऑइल अँड डॅश डॅश पर्सेंट प्रोटीन. ऑइल विचारलं 20%, प्रोटीन विचारलं 40%. जर तुम्हाला असं विचारलं सोयाबीन सीड्स कंटेन डॅश डॅश पर्सेंट प्रोटीन अँड डॅश डॅश पर्सेंट ऑइल, जर तुम्ही भूकंपट्टी केली असेल ॲज इट इज लाईन फक्त लक्षात ठेवायची नाही. क्वेश्चन फिरवल्यानंतर ते आन्सर पण तुम्हाला तिथे व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. जसं नोट्समध्ये दिलंय, मी पहिलं ऑइल दिलेलं आहे, नंतर प्रोटीन दिलेलं आहे. आणि जर क्वेश्चनमध्ये तुम्हाला पहिलं प्रोटीन विचारलं नंतर ऑइल विचारलं तर गडबड काय होईल की तुम्ही जे वाचलेलं आहे तेच तुम्ही लिहिणार, म्हणजे तुमचा आन्सर चुकणार. म्हणजे असे गडबड होते. त्यामुळे क्वेश्चन काय आहे त्यानुसार आन्सर तुम्ही चेंज करून व्यवस्थित लिहायचं. त्यामध्ये ऑइल असेल ऑइल 20%, प्रोटीन असेल 40%, किंवा अगोदर प्रोटीन विचारलं असेल तर 40% लिहायचंय, आणि ऑइल जर विचारलं असेल नेक्स्ट टाइम सेकंडला तर 20% लिहायचं. जसं क्वेश्चन असेल तसं आन्सर व्यवस्थित बघायचं, व्यवस्थित लिहायचं. आणि हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नेक्स्ट यूज आहे सोयाबीनमध्ये. सोयाबीन प्रोटीन इज रिच इन द व्हॅल्युएबल अमिनो ॲसिड्स दॅट इज कॉल्ड एज लायसिन which is the most of the cereals are deficient. म्हणजे most of cereals are deficient in lysine and the soybean especially soybean contain rich amount of the amino acid called as lysine. Lysine rich amino acid soybean मध्ये आहे. cereal crops मध्ये lysine deficient आहे. deficient आणि rich यामध्ये डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. most of the cereal crops are deficient in lysine. तुम्हाला हा पण क्वेश्चन विचारतात. The cereal crops are deficient in dash dash amino acid. त्यावेळेस तुम्हाला काय लिहायचं आहे, लायसिन लिहायचं आहे. पल्सेस क्रॉप्स आर रिच इन डॅश डॅश अमिनो ॲसिड, त्यावेळेस तुम्हाला आन्सर लिहायचं लायसिन. ठीक आहे. आणि द सिरियल क्रॉप्स आर रिच इन डॅश डॅश अमिनो ॲसिड, तिथं मिथिओनाइन लिहायचं. मिथिओनाइन रिच सिरियल क्रॉप्स आहेत. मिथिओनाइन हे अमिनो ॲसिडचं नाव आहे. मिथिओनाइन रिच सिरियल क्रॉप्स, लायसिन रिच पल्सेस. समजते का? हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, येतोय सर. हा, आता जे मी आता सांगितलं की लायसिन रिच पल्सेस आहेत आणि डिफिशियंट जे आहे लायसिन हे कुठल्या क्रॉप्स मध्ये राहतं, सिरियल क्रॉप्स मध्ये, म्हणजे ज्वारी बाजरी मका असेल त्यामध्ये लायसिन डिफिशियंट आहे. आणि मोस्ट ऑफ द सिरियल क्रॉप्स
ज्यामध्ये मिथिओनाइन रिच आहे, म्हणजे मिथिओनाइन अमिनो ऍसिड हे सिरियल क्रॉस मध्ये जास्त आहे आणि ते पल्सेस मध्ये डिफिशियंट आहे. पल्सेस मध्ये मिथिओनाइन डिफिशियंट अमिनो ऍसिड आहे आणि सिरियल क्रॉस मध्ये मिथिओनाइन रिच अमिनो ऍसिड आहे. पल्सेस मध्ये लायसिन रिच अमिनो ऍसिड आहे आणि डिफिशियंट आहे मिथिओनाइन. असं सिंपल लक्षात ठेवा, असे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाते. नेक्स्ट यूज आहे इन ॲडिशन इट कंटेन्स अ गुड अमाउंट ऑफ मिनरल्स, salts, फॅट्स and vitamins. ठीक आहे. देन स्पेशली स्प्राउटेड सीड्स ऑफ द सोयाबीन कंटेन्स कन्सिडरेबल अमाउंट ऑफ विटॅमिन सी. विटॅमिन सी म्हणजे स्प्राउटेड पल्सेस कुठले असो, ग्रीन ग्रॅम असो, ब्लॅक ग्रॅम, मॉथबीन किंवा काउपी किंवा सोयाबीन, यामध्ये जास्त प्रमाणामध्ये विटॅमिन सी हे मिनरल विटॅमिन आहे. नंतर सोयाबीन ऑइल इज यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ वनस्पती घी. वनस्पती घी म्हणजे आपण जे डालडा म्हणतो आपण त्याला, ते वनस्पती घी आपण सोयाबीन ऑइल पासून तयार करू शकतो. नंतर सोयाबीन ऑइल इज ऑल्सो यूज फॉर कुकिंग पर्पज. डेली डाएटमध्ये आपण जे तेल वापरतो सोयाबीनचं तेल, हे कुकिंग पर्पजसाठी आहे. नंतर सोयाबीन इज यूज फॉर मेकिंग हाय प्रोटीन फूड फॉर दी चिल्ड्रन्स. लहान मुलांना प्रोटीन पावडर किंवा प्रोटीन सोर्स जो आहे मेजर, ती दॅट इज कॉल्ड एज दी सोयाबीन प्रोटीन. इज हायली रिच सोर्स ऑफ प्रोटीन फॉर दी चिल्ड्रन्स. Then it is also widely used especially in industrial production of different antibiotics. इंडस्ट्रियल अँटीबायोटिक्स तयार करण्यासाठी सोयाबीन ऑइल असेल किंवा रॉ मटेरियल असेल त्यासाठी हे यूज करतात. नंतर सोयाबीन बिल्ड अप द सॉइल फर्टिलिटी बाय फिक्सिंग द लार्ज अमाउंट ऑफ ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन थ्रू द रूट नोडल्स अँड दी ऑल्सो दी नॅचरल लीफ फॉलिंग ऑन दी ग्राउंड ॲट मॅच्युरिटी. म्हणजे सोयाबीन ज्यावेळेस काढायला येतं, हार्वेस्टिंगला येतं, त्यावेळेस आपण ज्याच्या घरी सोयाबीन असते त्यांना माहीत असेल, पूर्णपणे मॅच्युअर झालं की पूर्ण लीफ फॉलिंग होतं. ॲज ऑर्गॅनिक मॅटर किंवा सेंद्रिय कर्ब वाढण्यासाठी मदत होते. जमिनीमध्ये पाला हा इमिडिएट डिकम्पोज होतो आणि त्याचं कन्व्हर्जन ऑर्गॅनिक कार्बनमध्ये होतं. यासाठी सोयाबीन क्रॉप हे खूप फायदेशीर आहे. त्याचबरोबर रूट नोडल्स, हे मुळांना जे गाठी असतात त्याला रूट नोडल म्हणतात. त्यामध्ये रायझोबियम बॅक्टेरिया हे नायट्रोजन फिक्सिंग करण्याचं काम करते, त्यामुळे नायट्रोजन लेवल वाढण्यास मदत होते. देन सोयाबीन क्रॉप कॅन ऑल्सो बी यूज ॲज अ फॉडर अँड द फॉरेस्ट फॉर द कॅटल. म्हणजे जे आफ्टर हार्वेस्टिंग जे रिमेनिंग प्लॅन्ट पार्ट आहे, सोयाबीन काढल्यानंतर आपलं जे प्लॅन्ट पार्ट राहतो तो आपण ॲज अ फॉडर किंवा कॅटल फिडिंग फॉरेज म्हणून ते यूज करू शकतो. नंतर सोयाबीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज दी गोल्डन बीन. गोल्डन बीन का म्हणतात? बिकॉज इट कॅन बी यूज ॲज अ पल्स, ॲज अ ऑइल सीड, ॲज अ ग्रीन मॅन्युअर, ॲज अ फॉडर, ॲज अ कवर क्रॉप, ॲज वेल ॲज रॉ मटेरियल फॉर ॲग्रोबेस इंडस्ट्री. म्हणजे मल्टीपर्पज यूज आहे. भरपूर प्रमाणामध्ये सगळ्या ह्यामध्ये यूज आहे सोयाबीनचा. ॲज अ पल्स सोर्स म्हणून प्रोटीन सोर्स वापरतो, तेल वापरतो आपण, ग्रीन मॅन्युअर मध्ये हिरवे खत म्हणून वापरतो, कवर क्रॉप म्हणजे जिथे पावसाळा जास्त आहे तिथल्या जमिनीची धूप होऊ नये म्हणून आपण कवर क्रॉप, जमीन पूर्णपणे झाकली जाते. सोयाबीन क्रॉप ज्यावेळेस आपण लावतो त्यावेळेस पूर्णपणे जमीन अंडर सॉइल म्हणजे कव्हर होते. अशा वेळेस तुमच्या जमिनीची धूप होणार नाही, पाणी जमिनीमध्ये मुरेल. हे सगळे फायदे आहेत. आणि पावडर म्हणून पण आपण यूज करू शकतो. जे रॉ मटेरियल आहे आफ्टर प्रोसेसिंग एक्सट्रॅक्शन ऑफ ऑइल काढल्यानंतर जे रॉ मटेरियल राहतील ते आपण ॲग्रोबेस इंडस्ट्रीसाठी सप्लाय करतो. म्हणजे असे मल्टिपल युजेस आहेत. त्याला वर्सटाईल क्रॉप म्हणतात. वर्सटाईल म्हणजे मल्टीपर्पज यूज. त्यामुळे त्या सोयाबीन क्रॉपला गोल्डन बीन असं म्हणलं जातं. तर तुम्हाला क्वेश्चन येईल डॅश डॅश क्रॉप इज ऑल्सो कॉल्ड एज गोल्डन बीन. त्यावेळेस तुम्हाला आन्सर सोयाबीन लिहायचं आहे. किंवा रिझन विचारलं जाईल वाय द सोयाबीन क्रॉप इज कॉल्ड एज गोल्डन बीन. त्यावेळेस तुम्ही आन्सर काय लिहायचं? इट इज यूज ॲज अ पल्स, ऑइल सीड, ग्रीन मॅन्युअर, कवर क्रॉप, पावडर, नंतर रॉ मटेरियल फॉर द ॲग्रोबेस इंडस्ट्री. असं त्यामुळे तुम्ही हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. देन सोयाबीन being the richest, cheapest and easiest source of the high quality protein and the fat, and having the vast multiplicity. Vast multiplicity means vast multiple uses of the as a food and industrial products. That's why the soybean is also called as wonder crop. वंडर क्रॉप पण म्हणलं जातं सोयाबीनला. त्याचं कारण असं आहे
सोयाबीनमध्ये जे प्रोटीन असेल, ऑइल असेल, हे रिच क्वांटिटीमध्ये आहे ॲज कम्पेअर टू अदर क्रॉप्स. रिचेस्ट, चिपेस्ट अँड इजिएस्ट. रिचेस्ट मीन्स जास्त प्रमाणामध्ये, चिपेस्ट मीन्स इझिली अवेलेबल आहे. असे हे प्रोटीन अँड ऑइल सोर्स सोयाबीनमध्ये असल्या कारणाने, आणि त्याचे जे रॉ मटेरियल आहे हे ॲग्रोबेस इंडस्ट्रीसाठी आपण सप्लाय करतो. त्यासाठी सोयाबीन क्रॉपला वंडर क्रॉप म्हणलं जातं. तर गोल्डन बीन आणि वंडर क्रॉप हे तुम्हाला मॅच द पेअर असेल, म्हणजे जोड्या लावा किंवा फिल इन ब्लँक्समध्ये तुम्हाला हे डॅश डॅश क्रॉप इज कॉल्ड एज वंडर क्रॉप, डॅश डॅश क्रॉप इज कॉल्ड एज गोल्डन बीन. ह्या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. रिझन विचारलं वाय द सोयाबीन क्रॉप इज कॉल्ड एज वंडर क्रॉप, त्यावेळेस तुम्हाला आन्सर लिहायचा आहे. सो बिकॉज द सोयाबीन इज अ रिचेस्ट, चिपेस्ट अँड इजिएस्ट सोर्स ऑफ हाय क्वालिटी प्रोटीन अँड ऑइल, and also the vast multiple uses especially for food as well as agro-based industry. ठीक आहे. Then soybean is also called as poor man's meat. म्हणजे गरीब लोकांचं जे आपण मीठ म्हणतो, मटण आपण जे खातो हाय स्टँडर्ड लोक, गरीब लोकांना ते परचेस करू शकत नाही, म्हणून मीट ॲज अ कन्सिडर सोयाबीन आहे गरीब लोकांसाठी पुअर मॅन्स मीट. ते सर्वांनी लक्षात ठेवाय. सोयाबीन इज also called as poor man's meat, wonder crop आणि golden bean. समजलं का? हॅलो. तर परत मी सांगतो तुम्हाला जे क्वेश्चन येतात. डॅश डॅश क्रॉप इज यूज ॲज अ बोथ पल्स अँड ऑइल सीड, ते सोयाबीन आहे. किंवा सोयाबीन क्रॉप इज यूज ॲज बोथ डॅश डॅश अँड डॅश डॅश, त्यावेळेस तुम्हाला आन्सर पल्स अँड ऑइल सीड लिहायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोयाबीन सीड्स कंटेन डॅश डॅश % प्रोटीन अँड डॅश डॅश % ऑइल. प्रोटीन विचारलं 40%, ऑइल विचारलं 20%, किंवा मी पहिलं ऑइल विचारलं असेल तर 20% ऑइल, 40% प्रोटीन. जसं फिरवल क्वेश्चन जसा असेल तसं तुम्ही आन्सर चेंज करायचे. व्यवस्थित बघायचे प्रोटीन अगोदर आहे का ऑइल अगोदर आहे. ऑइल असेल तर 20%, प्रोटीन असेल तर 40. ठीक आहे. हे दोन क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे सोयाबीन सीड्स कंटेन डॅश डॅश रिच इन डॅश डॅश अमिनो ॲसिड, त्यावेळेस तुम्हाला आन्सर लायसिन लिहायचं आहे. आणि मोस्ट ऑफ द सिरियल क्रॉप्स आर डिफिशियंट इन डॅश डॅश अमिनो ॲसिड. सिरियल क्रॉप्स कुठल्या अमिनो ॲसिड डिफिशियंट कुठला आहे त्यामध्ये लायसिन लिहायचं. आणि रिच इन विचारलं सिरियल क्रॉप्समध्ये तर मिथिओनाइन लिहायचं. आणि पल्सेसमध्ये रिच विचारलं तर लायसिन लिहायचं. आणि डिफिशियंट विचारलं तर काय लिहिणार? मिथिओनाइन. हे सर्व वाईस वर्सा तुम्हाला लक्षात ठेवायचं. नंतर स्प्राउटेड सीड्स ऑफ सोयाबीन कंटेन डॅश डॅश अमिनो ॲसिड, सॉरी विटॅमिन विचारलं स्प्राउटेड सीड्समध्ये त्यावेळेस विटॅमिन सी लिहायचं आहे. हे नंतर क्वेश्चन आहे डॅश डॅश क्रॉप इज ऑल्सो कॉल्ड ॲज गोल्डन बीन, त्यावेळेस सोयाबीन लिहायचं आहे. किंवा सोयाबीन इज ऑल्सो कॉल्ड ॲज गोल्डन बीन असं पण येऊ शकतं. आणि रिझन विचारलं तरी पण लिहिता आलं पाहिजे. नंतर वंडर क्रॉप पण तुम्हाला माहीत पाहिजे. सोयाबीन इज ऑल्सो कॉल्ड एज वंडर क्रॉप, गोल्डन बीन आणि पुअर मॅन्स मीट. जसे क्वेश्चन असेल तसं तुम्ही आन्सर लिहायचे. हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मिडला तुमचा मिड टर्म एक्झामिनेशनमध्ये आहेत. सर्वांनी हे लक्षात ठेवायचे. यावरती तुम्हाला 2 तरी क्वेश्चन येणार मी जेवढे आता सांगितले. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कलर ऑफ सीड. आता सोयाबीनमध्ये 3 कलरचे सीड असतात, ग्रीन, ब्लॅक आणि येलो. आता आपण जे जनरली बघितलेला जो किंवा कल्टिवेटेड स्पीसीज जे आहे हे येलो कलरचे सीड आहेत. ग्रीन अँड ब्लॅक आपण कोणी बघितलेलं नसेल. दिस इज नॉट कल्टिवेटेड स्पीसीज. ओनली येलो कलरचे जे स्पीसीज आहेत हे कल्टिवेटेड आहेत. देन अकॉर्डिंग टू शेप अँड साईज ऑफ सीड, साईज अँड शेपनुसार त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यामध्ये सोजा इलिप्टिका असं इलिप्टिकल शेप आहे, शेपचं नाव टाईप आहे. नंतर सोजा स्पेरिकल शेप. नंतर सोजा कॉम्प्रेस लाईक स्ट्रक्चर असतं, शेप असतो. स्पेरिकल शेप आहे आणि इलिप्टिकल शेप आहे. असे 3 शेपचे सीड एस्पेशली सोयाबीनमध्ये आहेत. देन अकॉर्डिंग टू शेप ऑफ पॉडचा जो शेप आहे ज्यामध्ये प्लेटी कार्पा नंतर टुमिडा असे 2 टाईपचे शेप आहे. हे फक्त वाचून ठेवायचे, यावरती तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे सॉइल अँड क्लायमेट. आता जनरली सोयाबीनमध्ये आपण सोयाबीन कल्टिवेशनसाठी सॉइल टाईप हे लाईट टू किंवा सँडलोम टू क्लेलोम अशा टाईपचे लागते. बिकॉज द रूट नोडल ॲक्टिव्हिटी it will happen especially in the light soils or sandy loam soils, because
इट रिक्वायर्स द एरेशन. एरेशन जर नसेल तर रूट नोडल ॲक्टिव्हिटी म्हणजे मुळांना गाठी तयार होत नाही आणि नायट्रोजन फिक्सिंग कॅपॅसिटी त्यानुसार ते ठरली जाते. जर सॉईल कॉम्पॅक्ट असेल म्हणजे ब्लॅक कलरची सॉईल असेल तर सोयाबीनची ग्रोथ व्यवस्थित होत नाही. पाणी धरून ठेवल्यामुळे सोयाबीनचं ओंगळून जातं, त्याला विल्टिंग म्हणतो आपण किंवा मर रोग म्हणतो. तर हे विल्टिंग येऊ नये, मर रोग येऊ नये म्हणून आपण शक्यतो हेवी सॉईल्समध्ये सोयाबीन कल्टिवेट करायचं नाही. एस्पेशली लाईट सॉईल असतात, रेड कलरचे सॉईल किंवा मार्जिनल सॉईल किंवा सँडिलोम सॉईल, अशा सॉईलमध्ये सोयाबीन तुम्ही घ्यायला पाहिजे. आता बघा, सोयाबीन कॅन बी ग्रोन ऑन ऑल टाईप्स ऑफ सॉईल. सॉईल कुठलेही असेल त्यामध्ये आपण सोयाबीन घेऊ शकतो. फक्त यील्ड लेवलच्या दृष्टिकोनातून आपण सँडिलोम किंवा लाईट टेक्स्चर सॉईलच सिलेक्ट केली पाहिजे. पण आपल्याला इथं लिहायचं आहे सॉईल इट शुड बी और इट कॅन बी ग्रोन ऑन ऑल टाईप्स ऑफ सॉईल. जे सॉईल शुड बी वेल ड्रेन अँड फर्टाईल. तुम्हाला माहिती आहे वेल ड्रेन मीन्स निचरा होणारी जमीन पाहिजे, फर्टिलिटी लेवल व्यवस्थित पाहिजे, अशा जमिनीमध्ये सोयाबीन आपण घ्यायचं आहे. नंतर सॉईल शुड बी हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता पाहिजे. नंतर वॉटर लॉगिंग सॉईल्स आर नॉट सुटेबल फॉर दी सोयाबीन कल्टिवेशन. जर पाणी साचून राहिलं जमिनीमध्ये तर मर रोग किंवा विल्टिंग होऊ शकतं. त्यासाठी एरेशन प्रॉपर असायला पाहिजे फील्डमध्ये, ज्यावेळेस ते क्रॉपची ग्रोथ ही व्यवस्थित होणार नाही. नंतर सलाईन सॉईल्स आर नॉट सुटेबल. सलाईन म्हणजे ज्या सॉईलमध्ये सोडियमचं प्रमाण आहे, अशा सॉईल्समध्ये तुम्हाला सोयाबीन घेता येणार नाही. त्यासाठी सलाईन सॉईल्सचं जे हे आहे सॉईल्स जे शक्यतो निग्लेक्ट करायचे, अवॉइड करायचे. चालू झाले. तर सलाईन सॉईल्स एस्पेशली नॉट सुटेबल फॉर कल्टिवेशन ऑफ सोयाबीन. देन pH रेंज शुड बी 6.5 to 7.5. तर pH रेंज तुम्हाला प्रत्येक क्रॉप वाईज लक्षात ठेवायचे आहे. नंतर सँडिलोम टू क्लेलोम सॉईल्स मी जे आता सांगितलं, सँडिलोम मीन्स लाईट टेक्स्चर सॉईल किंवा आणि क्लेलोम मीन्स हेवी सॉईल. म्हणजे रेड टू ब्लॅक सॉईल्स जनरली आपण सोयाबीनसाठी सिलेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला सॉईल हे पॉईंट कंप्लीट करायचं आहे. समजलं का सर्वांना? हॅलो हॅलो आता नेक्स्ट आहे क्लायमेट. क्लायमेटमध्ये तुम्हाला मी आता मागच्या क्रॉप्समध्ये पण सांगितलं, क्लायमेटमध्ये पहिलं सीझन लिहायचा असतो. इट इज अ खरीप सीझन क्रॉप और इट इज अ ट्रॉपिकल क्रॉप. आता ट्रॉपिकल किंवा खरीप सीझनमध्ये जनरली जो क्लायमेट आहे, क्लायमेट हे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट तुम्हाला माहीत असावं आणि लक्षात ठेवायचं आहे. आणि वेदर टाईप जो आहे खरीप सीझनमध्ये हा वार्म वेदर आहे. म्हणजे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट, वार्म वेदर अँड दी ट्रॉपिकल और खरीप सीझन, असे 3 पॉईंट्स कंपल्सरी लिहायचे क्लायमेटमध्ये. नेक्स्ट पॉईंट जो आहे 4th नंबर, इट लो टेम्परेचर. मी जे सांगितलं सोरगममध्ये, बाजरामध्ये, राईसमध्ये लो टेम्परेचर ॲट दी फ्लावरिंग टेन्स टू रिझल्ट दी पुअर सीड सेट. ठीक आहे, तर कमी बियाणं का भरतं? कारण टेम्परेचर लेवल जर फ्लावरिंगच्या वेळेस कमी असेल म्हणजे बिलो 26, ऑप्टिमम 26 to 30 आहे. जर बिलो 26 टेम्परेचर गेलं तर रॉटिंग किंवा पॉलिन स्टर्लिटी असे प्रॉब्लेम्स होतात. म्हणून बियाणं कमी भरतं, त्याला पुअर सीड सेट म्हणतात. बियाणं जर कमी भरलं तर आपलं उत्पन्न कमी होऊ शकतं. म्हणून टेम्परेचर लेवल हे तुम्ही लक्षात ठेवायचे. ऑप्टिमम हे 26 to 30 डिग्री सेल्सिअस आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे सीड्स अँड सोईंग. आता आपल्याला सीड रेट जे आहे पर हेक्टर सोयाबीनसाठी इफ इट इज सोन टाइमली, म्हणजे तुम्ही जर जूनमध्ये जर सोईंग केलं तर तुम्हाला बियाणं 70 ते 80 किलो पर हेक्टरला लागेल. म्हणजे टाइमली सोईंगसाठी 70 to 80 kg अँड डिले सोईंग असेल, लेट सोईंग केलं म्हणजे जुलै महिन्यामध्ये तर सीड रेट 100 to 120 kg असेल. याचं कारण असं आहे, ड्यू टू मॉर्टेलिटी ऑफ सीडलिंग और ड्यू टू अफेक्ट दी जर्मिनेशन. त्यामुळे कारण आहे सॉईल टेम्परेचर असेल, वेदरमध्ये मॉइश्चर लेवल फील्डमध्ये असेल. हे सॉईल टेम्परेचर अँड मॉइश्चर लेवल जसं जसं तुम्ही लेट सोईंग करणार तसं तसं टेम्परेचर सॉईलचं वाढतं. तापमान, जमिनीचं तापमान असेल किंवा जमिनीमधला जो ओलावा आहे हा कमी झाल्यानंतर तुम्हाला बियाणाचं प्रमाण वाढवावं लागतं. नाहीतर तुम्ही तेवढंच जर सीड रेट वापरला जो तुम्ही टायमिंगला यूज केलेला आहे 70 ते 80 किलो, तर कारण काय आहे त्याचे मॉर्टिलिटी म्हणजे बियाणं तुम्ही लावलं तर जर्मिनेट होण्याची चान्सेस
म्हणजे कमी असतात. जेवढं बियाणं तेवढे झाडं उगवतील हे शक्यता कमी असते. ते कारण आहे सॉइल टेम्परेचर आणि सॉइल मॉइश्चर लेवल. म्हणून आपण बियाणाचं प्रमाण वाढवायचं असतं. ते 70 ते 80 किलोच्या ऐवजी 100 ते 120 किलो बियाणं तुम्ही प्रति हेक्टरी वापरायचे जर तुम्ही उशिरा सोईंग केलं तर. आणि जर टायमिंगला केलं म्हणजे जून महिन्यामध्ये तर तुम्हाला हार्डली 70 ते 80 किलो बियाणं लागेल. समजलं का रिझन? दोन्ही सीड सोईंग टाइममध्ये सीड रेटचा का डिफरन्स आहे? रिझन समजलं ना? हॅलो, आवाज येतोय का? हॅलो, समजलं सर. हां. नेक्स्ट पॉईंट आहे स्पेसिंग. आता दोन्ही रो मधलं स्पेसिंग हे 60 सेंटीमीटर आहे आणि दोन्ही प्लांट्स मधलं 30 सेंटीमीटर आहे. दोन टाईपचे स्पेसिंग दिलेले किंवा 45 इन बिटवीन रो टू रो अँड 15 सेंटीमीटर इन बिटवीन प्लांट टू प्लांट. ठीक आहे, 60 बाय 30 किंवा 45 बाय 15 सेंटीमीटर आहे. तुम्ही कुठलंही एकच लिहायचं आहे, दोन्ही लिहिले तरी चालेल, एक लिहिलं तरी चालेल. फक्त रो टू रो 60 सेंटीमीटर आहे आणि प्लॅन टू प्लॅन्ट हे 30 सेंटीमीटर स्पेसिंग आहे. म्हणजे रोचं स्पेसिंग आणि प्लॅन टू प्लॅनचं स्पेसिंग हे लक्षात ठेवायचं. नंतर सोईंग टाईम जून टू जुलै आहे. जून ते जुलैपर्यंत तुम्ही सोईंग करायचं आहे. नंतर सोईंग डेप्थ आहे 3 to 4 सेंटीमीटर आणि सोईंग मेथड्स त्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग, डिबलिंग असे मेथड आहे. ब्रॉडकास्टिंग तुम्हाला मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामध्ये स्कॅटरिंग ऑफ सीड्स युनिफॉर्मली ऑल ओव्हर द फील्ड. आपण बियाणं पूर्ण जमिनीवरती स्प्रेड करतो, नंतर सॉईलमध्ये कव्हर करतो. ड्रिलिंगमध्ये म्हणजे पेरणी यंत्राच्या सहाय्याने आपण बियाणं पेरलं जातं विदिन अ प्रॉपर डेप्थ ऑफ सोईंग अँड स्पेसिंग. म्हणजे डेप्थ प्रॉपर डेप्थ अनुसार सीड प्लेस केले जातात आणि रो टू रो अँड प्लॅन टू प्लॅन रो स्पेसिंग हे ड्रिलिंगमध्ये मेंटेन होतं. डिबलिंगमध्ये टोचन पद्धतीने आपण सोयाबीन लावतो. असे 3 मेथड्स ऑफ सोईंग आहेत, ब्रॉडकास्टिंग, ड्रिलिंग आणि डिबलिंग. नंतर आहे सीड ट्रीटमेंट. बिफोर सोईंग सोयाबीन सीड्स आर ट्रीटेड विथ द फंजिसाइड like Thyram, Captain or Bavistine at the rate of 3 gram per kg of seeds. It helps to prevent the seed as well as soil borne diseases. ठीक आहे, तर तुम्हाला फंजिसाइडची ट्रीटमेंट हे कंपल्सरी लिहिणं गरजेचं आहे. ज्यामध्ये पहिली फंजिसाइडची ट्रीटमेंट हेच दिली पाहिजे, नंतर बायोफर्टिलायझरची दिली पाहिजे. जर तुम्ही बायोफर्टिलायझर ट्रीटमेंट अगोदर दिली आणि फंजिसाइडची नंतर दिली तर जे बायोफर्टिलायझरमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत किंवा लाईव्ह लॅटंट सेल्स आहेत ते पूर्णपणे डेड होऊन जाणार, किल होतील. त्याचा फायदा काही होणार नाही. त्यामुळे फंजिसाइड अगोदर सीडला कव्हर केले पाहिजे आणि नंतर त्याच्यावरती फंजिसाइडच्या वरती बायोफर्टिलायझरचं कल्चर तुम्ही कोट करायचं आहे. म्हणजे त्याला बियाणाला चोळून लावून द्यायचं आहे. जर तुम्ही पहिलं बायोफर्टिलायझर लावलं आणि फंजिसाइड परत लावलं तर तुमची ट्रीटमेंट फेल जाईल, त्याचा काही फायदा होणार नाही. म्हणून तुम्हाला लिहिताना पण अगोदर फंजिसाइडची ट्रीटमेंट लिहायची आहे. त्यामध्ये थायरम असेल, कॅप्टन असेल ॲट द रेट ऑफ 3 ग्रॅम पर केजी. आणि बायोफर्टिलायझर ट्रीटमेंट एस्पेशली सोयाबीनमध्ये स्पेसिफिक बायोफर्टिलायझर यूज केलेला आहे, दॅट इज रायझोबियम जापोनिकम. ठीक आहे, रायझोबियम नुसतं नाही, रायझोबियम जापोनिकम हे नावाचं बायोफर्टिलायझर सोयाबीनमध्ये फक्त सोयाबीनलाच यूज केलं जातं at the rate of 25 gram per kg of seeds. It helps to increases the atmospheric nitrogen fixation. The biofertilizer जे आतापर्यंत आपण सोरगममध्ये ॲझोटोबॅक्टर बघितलं, बाजारामध्ये ॲझोटोबॅक्टर बघितलं, राईसमध्ये BGA, ॲनाबेना, ॲझोटोबॅक्टर. आता आपण रायझोबियम बघतोय. हे लेग्युमिनस क्रॉपसाठीच फक्त यूज केलं जातं. हे तुम्हाला जनरली डिप्लोमा स्टुडंटला प्रॅक्टिकली तुम्ही ट्रीटमेंट केलेली असेल. आणि जैविक खत हे जनरली आपण त्यामध्ये रायझोबियम हे फक्त कडधान्य पिकाला देतो ज्याची फॅमिली लेग्युमिनेसी आहे. ज्या क्रॉप्सच्या मुळांना गाठी असतात, रायझोबियमचे नायट्रोजन फिक्सिंग जे बॅक्टेरिया आहे हे रूट नोडल ॲक्टिव्हिटी असते, अशा क्रॉप्सला आपण बायोफर्टिलायझर हे रायझोबियम वापरतो. सर्वांनी लक्षात राहील का? हॅलो, रायझोबियम हे फक्त कडधान्य पिकाला आहे. सर्वांनी ज्याची फॅमिली लेग्युमिनेसी आहे अशा क्रॉप्सलाच आपण ते रायझोबियमची ट्रीटमेंट देतो. रायझोबियम जापोनिकम हे
सोयाबीनसाठी दिलेला आहे, स्पेसिफिक सोयाबीनसाठी. तुम्हाला डॅश डॅश बायो फर्टिलायझर विचारलं सोयाबीनमध्ये तर रायझोबियम जापनिकमच असं लिहायचं. नुसतं रायझोबियम लिहिलं तर मार्क मिळणार नाही. त्यामुळे रायझोबियम जापनिकम बायो फर्टिलायझर इज यूज फॉर सोयाबीन ट्रीटमेंट. नेक्स्ट आहे लँड प्रिपरेशन. आता आपण जे लँड तयार करणार आहात एस्पेशली फॉर कल्टिवेशन ऑफ सोयाबीन, त्यामध्ये 1 डीप प्लाविंग फॉलोड बाय 2 to 3 harrowing operations are required to make the ideal seed bed, that is coarse seed bed. coarse म्हणजे ज्यामध्ये डेकर थोडे फार असतील आणि फाईन टाईप पावडर पण असेल. अशा वेळेस आपण सोयाबीनचं सोईंग करायचं आहे. फाईन टाईप पावडर जे आहे हे फक्त स्मॉल सीडेड क्रॉप्ससाठी आहे. स्मॉल सीडेड क्रॉप्स कुठले आहेत? पर मिलेट, फिंगर मिलेट, प्रोसो मिलेट, नंतर फॉक्सटेल मिलेट किंवा बार्न अँड मिलेट. अशा क्रॉप्सलाच तुम्ही फक्त फाईन टाईप ऑफ सीड बेड तयार करायचं आहे, एस्पेशली फॉर लार्ज सीडेड क्रॉप्स. त्यामध्ये मेज असेल, सोयाबीन असेल, काउपी असेल, ठीक आहे, आणि पिजन पी, अशा क्रॉप्सला तुम्हाला कोर्स टाईप बेड जे आहे, कोर्स सीड बेड हे तयार करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला 1 डीप प्लाविंग आणि 2 ते 3 हॅरोईंग ऑपरेशन्स हे कंपल्सरी आहे. एवढंच तुम्हाला लँड प्रिपरेशनमध्ये लिहायचं. नेक्स्ट पॉईंट जो आहे ह्यामध्ये समजते का सर्व? आवाज येतोय का? हॅलो. हां, आता नेक्स्ट पॉईंट जो आहे व्हेरी इंटरेस्टेड, दॅट इज व्हरायटीज ऑफ सोयाबीन. त्यामध्ये भरपूर व्हरायटी दिलेले आहेत. जे व्हरायटी तुम्हाला ॲटलिस्ट 6 व्हरायटी लक्षात ठेवायचे, 6 व्हरायटी तुम्हाला एक्झाममध्ये लिहायच्या असतात. जे व्हरायटी तुम्हाला लक्षात राहतील त्या व्हरायटीज व्यवस्थित लक्षात ठेवून आणि प्रॅक्टिस करायची आहे. व्हरायटी नुसत्या वाचून होत नाही, त्याला तुम्हाला भरपूर वेळा लिहून काढावं लागेल आणि नंतर डिस्कशनमध्ये रेग्युलर डिस्कशन करून तुम्हाला ते व्हरायटी लक्षात ठेवायची. एकदा वाचून होणार नाही, त्यासाठी भरपूर वेळा वाचावं लागेल, लिहून काढावं लागेल, तरच तुम्हाला सगळ्या क्रॉपच्या व्हरायटी लक्षात राहतील. आता यामध्ये ब्रॅग, ली, सोया 2, पुसा 16, पुसा 20, अंकुर, गौरव, गुजरात सोया 1, मॉनिटा, CO1, CO2, MSCS 124, JS 335, फुले कल्याणी, फुले अग्रणी, संगम आणि किमया, अशा व्हरायटीज दिलेल्या आहेत. तर यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने ते डेव्हलप केलेली व्हरायटी आहे. त्यामध्ये फुले नावाच्या जे आहे, फुले संगम असेल, फुले किमया असेल, नंतर अग्रणी आहे, कल्याणी आहे. अमंग ऑल पॉप्युलर आणि जगामध्ये किंवा इंडियामध्ये पूर्णपणे पॉप्युलर व्हरायटी जी आहे ते JS 335 आहे. तुम्हाला क्वेश्चन येतो, डॅश डॅश इज अ व्हेरी पॉप्युलर व्हरायटी ऑफ सोयाबीन फॉर कल्टिवेशन ऑल ओव्हर इंडिया. ऑल ओव्हर महाराष्ट्र असो किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये सोयाबीनची जी पॉप्युलर व्हरायटी आहे ते JS 335 आहे. हे हा फोटोग्राफ आहे, JS 335. नंतर बाकीचे जे व्हरायटी आहे एकदम सोपे आहे. फुले कल्याणी असेल किंवा फुले अग्रणी असेल, किमया असेल, संगम असेल, अंकुर, गौरव, MSCS, एकदम सोप्या व्हरायटी. फक्त 6 व्हरायटी तुम्हाला राईटअपच्या वेळेस पेपरमध्ये लिहायच्या आहेत. आता तुमची एक्झाम ऑनलाईन आहे का ऑफलाईन आहे? सध्या आता ऑनलाईनच होणार आहे. तुमची एक्झाम डिप्लोमावाल्यांची ऑफलाईन होऊ शकते, कारण तुमची अजून मिड टर्म नाही आहे. तुमची मिड एक्झाम ऑनलाईन होऊ शकते आणि जी थिअरी एक्झाम आहे ऑफलाईन होऊ शकते. आणि आता तुमचे जे अगोदरचे जे स्टुडंट आहेत ज्यांचा सिलेबस कव्हर झालेला आहे त्यांची एक्झाम लास्ट वीक ऑफ जानेवारी सेमिस्टर थिअरी एक्झाम आहे. ते ऑनलाईनच आहे. तुमचं पुढे अजून काही नाही, काय होईल आपण बघू. पण लक्षात ठेवा, व्हरायटीज तुम्हाला हे कंपल्सरी लक्षात ठेवणं आहे. आणि ऑब्जेक्टिव्हसाठी तुम्हाला JS 335 हे व्हरायटी विचारली जाते. नेक्स्ट क्रॉपिंग सिस्टीम. क्रॉपिंग सिस्टीममध्ये आपण आंतरपीक पद्धत बघणार आहे आणि रोटेशन पद्धत बघणार आहे. आपण जर सोयाबीन पहिलं क्रॉप घेतला असेल तर आपण कुठलं क्रॉप रोटेट केलं पाहिजे, आफ्टर सोयाबीन आपण कुठलं क्रॉप लावलं पाहिजे, पिकाची फेरपालट कशी असावी, असं हे पॉईंट आहे. रोटेशन, क्रॉप रोटेशन म्हणजे पिकाची फेरपालट. आता बघा, सोयाबीन हे लेग्युमिनस क्रॉप आहे, फॅमिली लेग्युमिनेसी आहे, म्हणजे ते नायट्रोजन फिक्सिंग करण्याचं काम करतं. जमिनीमध्ये जेवढा नत्र फिक्स केलेला आहे, नायट्रोजन फिक्स केलेला आहे, त्याचा फायदा हे कुठल्या क्रॉपला होऊ शकतो, जे रब्बी सीझनमध्ये आपल्याला लावायचं. म्हणजे आपण पिकाची फेरपालट सीझन वाईज करतो. खरीपमध्ये लावलेलं पीक काढल्यानंतर आपण त्या फील्डमध्ये
कुठलं क्रॉप घेतलं पाहिजे रब्बी सीझन मध्ये, ते म्हणजे वीट असेल, गहू लावला पाहिजे, मेज लावला पाहिजे किंवा सॅफ्लॉवर, सनफ्लॉवर, नॉन लेग्युम क्रॉप्स घ्यायचे, सिरियल क्रॉप्स जनरली घ्यायचे, ज्याचा फायदा हा आपण रेसिड्युअल नायट्रोजन म्हणतो, जो नायट्रोजन फिक्स केलेला आहे जमिनीमध्ये, त्याचा फायदा हे नॉन लेग्युम म्हणजे सिरियल क्रॉप्सलाच होऊ शकतो. जर तुम्ही बाकीचे लेग्युमिनस क्रॉप घेतले तर ॲडिशन नायट्रोजन जमिनीमध्ये फिक्स होईल, त्या नायट्रोजनचा नेक्स्ट क्रॉपला फायदा होणार नाही आहे. जर तुम्ही त्याच फॅमिलीमधलं क्रॉप घेतला असेल तर ते ॲडिशन नायट्रोजन म्हणजे ॲडिशनल नायट्रोजन फिक्स होऊ शकतो, फायदा नाही होणार. जर तुम्ही ते क्रॉपचे फॅमिली जर वेगळे असेल म्हणजे मालवीची फॅमिली, कॉटन असेल किंवा ग्रीन ग्रॅम आपलं मेज असेल, सोरगम असेल, बाजरा असेल, सनफ्लॉवर, शाफ्लॉवर किंवा वीट असेल, अशाच क्रॉपला त्याचा फायदा होऊ शकतो, ज्याचा रेसिड्युअल नायट्रोजन मी तुम्हाला सांगितलं, जे सोयाबीननी जमिनीमध्ये फिक्स केले, नत्र स्थिरीकरण केलेलं आहे. अशा क्रॉप्सचा काढणीनंतर आपण सिरियल क्रॉप्सच कल्टिवेशन केलं पाहिजे. समजलं का? रोटेशन सिस्टीम समजली? यस सर. तुम्हाला क्रॉप्स लिहायचे आहेत, ज्यावेळेस थेरी एक्झाम मध्ये क्वेश्चन येईल रोटेशन सिस्टीम, त्यावेळेस सोयाबीन डॅश डॅश काय आहे, डॅशचं मिनिंग काय आहे, आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ दी सोयाबीन. तुम्ही नेक्स्ट सीझनचं क्रॉप लावायचं म्हणजे तुम्हाला तिथे क्रॉप लिहायचं, सोयाबीन फॉलोड बाय म्हणजे आफ्टर हार्वेस्टिंग ऑफ सोयाबीन गहू लावायचा, नंतर चिकपी लावायचा, मेज लावायचं, हा सनफ्लॉवर किंवा बाजरा आहे. असे क्रॉप्स तुम्ही सिलेक्ट करायचे ज्यामध्ये तुम्हाला सोयाबीन क्रॉपचा पिकाचा फायदा हा दुसऱ्या पिकाला होईल, त्याला पिकाची फेरपालट किंवा रोटेशन म्हणतात. नेक्स्ट आहे इंटरक्रॉपिंग सिस्टीम. इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये जनरली दोन काइंडचे क्रॉप्स असतात, एक लेग्युमिनस क्रॉप असतं आणि एक नॉन लेग्युम असतं. म्हणजे बघा मका आणि सोयाबीन, मकेची फॅमिली हे ग्रॅमिनी आहे, म्हणजे मेजची फॅमिली ग्रॅमिनी आहे, सोयाबीनची लेग्युमिनेसी. लेग्युमिनेसी फॅमिलीचा फायदा आहे नायट्रोजन फिक्सिंग करणे, नायट्रोजन म्हणजे नत्र स्थिरीकरण करायचं असेल तर कडधान्य पिका निवडायचे. म्हणजे सोयाबीनच्या फील्डमध्ये तुम्ही मका घ्या, सोरगम घ्या, पर मिलेट घ्या आणि पीजन म्हणजे एका वेळेस तुम्हाला लावायचे. आफ्टर हार्वेस्टिंग इथं नाहीये, इथं तुम्ही मका आणि सोयाबीन एकाच फील्डमध्ये एका वेळेसच लावायचे. ते लावताना फक्त रो वाईज लावायचे. रो वाईज म्हणजे 4 रो मकेचे असतील, 2 रो मेजचे असतील, आपले सोयाबीनचे असतील. सोयाबीन मेज इंटरक्रॉपिंग सिस्टीम हे रो वाईज लावायचे आहे, ज्याचा फायदा हे दोन्ही क्रॉपला होऊ शकतो. सोयाबीनचं जे नायट्रोजन फिक्सिंग होणार आहे तो नायट्रोजन मेजला सप्लाय होईल आणि मेजला जे आपण फॉस्फरस टाकणार आहे, फॉस्फरस, व्हॉट इज द रोल ऑफ फॉस्फरस एस्पेशली इन द पल्सेस, दॅट इज टू इन्क्रीज द नायट्रोजन फिक्सिंग कॅपॅसिटी. रूट नोडल ऍक्टिव्हिटी, रूट नोडुलेशन हे वाढवायचं असेल तर फॉस्फरसचा मेजर रोल आहे, आणि नायट्रोजन फिक्सिंग रेट वाढवायचा असेल तर फॉस्फरसचा रोल आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. म्हणजे तुम्ही क्रॉप चॉईस करताना इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये लेग्युम प्लस नॉन लेग्युम म्हणजे सिरियल क्रॉप आणि पल्स क्रॉप असं कॉम्बिनेशन ठेवायचे. आता बघा एक्झाम्पल तुम्हाला लिहायचे आहेत, ज्यामध्ये सोयाबीन बरोबर मका लावा, सोयाबीन बरोबर सोरगम, नंतर बाजरे, नंतर पीजन का लावायचं आहे, पीजन हे टॉल ग्रोईंग पल्स आहे. आणि एस्पेशली इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये मल्टी स्टोरेज क्रॉपिंग कन्सेप्ट आहे, ज्यामध्ये डिफरंट लेयर्स ऑफ हाईट, म्हणजे हाईट असेल, रूट सिस्टीम असेल किंवा ड्युरेशन आहे, वेगवेगळं असतं. पीजन हे 8 to 9 मंथचं ड्युरेशन असणारं क्रॉप आहे, ज्यामध्ये कॉटन पण आपण घेऊ शकता. सोयाबीनमध्ये कॉटन हे तुम्ही मेजर क्रॉप म्हणून घेऊ शकता, सोयाबीन इंटरक्रॉपिंग म्हणून घेऊ शकता. असे नॉन लेग्युम क्रॉप तुम्ही सोयाबीन बरोबर घ्यायचे. दिस इज कन्सेप्ट ऑफ इंटरक्रॉपिंग सिस्टीम. त्याला आंतरपीक पद्धत म्हणतात. ज्वारी बरोबर बाजरी लावली त्याला इंटरक्रॉपिंग सिस्टीम म्हणणार नाही ना. मके बरोबर तुम्ही राईस लावला किंवा हे लावलं काय लिनसीड, तर हे इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये सायंटिफिक इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये येत नाही. सायंटिफिक इंटरक्रॉपिंग सिस्टीम मध्ये ऍक्च्युली लेग्युम प्लस नॉन लेग्युम कॉम्बिनेशन असतं, ज्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग हे व्हायला पाहिजे, ज्याचा फायदा हा मेन क्रॉपला होईल. समजलं का? हॅलो,
यस सर. हां. तर पिकाची फेरपालट कशी करावी, आंतरपीक कसे घ्यावे, ती सिलेक्ट करताना फॅमिली बघितली पाहिजे, ड्युरेशन बघितलं पाहिजे, रूटिंग सिस्टीम बघायची आहे. ॲक्च्युली प्लांट आर्किटेक्चर आहे, त्यामध्ये हाईट ऑफ प्लांट, ग्रोथ ऑफ प्लांट, कॅनॉपी डेव्हलपमेंट. कॅनॉपी म्हणजे पानाची वाढ कशी आहे, जमिनीलगत आहे की सरळ पान वाढतं. हे सगळ्या गोष्टी हे चॉईस ऑफ क्रॉपमध्ये आहे, इंटरक्रॉपिंग सिस्टीममध्ये. जर एकाच ग्रोथचे म्हणजे हाईटचे जर क्रॉप असतील तर त्यामध्ये कॉम्प्लिमेंटरी इंटरॅक्शन न होता कॉम्पिटिटिव्ह होतं. कॉम्पिटिटिव्ह म्हणजे त्यामध्ये न्यूट्रिएंट्स किंवा लाईट्स किंवा स्पेस किंवा मॉइश्चर हे नॅचरल रिसोर्स बेस आहे, ह्यामध्ये कॉम्पिटिशन राहणार आहे. हे आपल्याला कॉम्पिटिशन न राहता कॉम्प्लिमेंटरी पाहिजे, म्हणजे वन कॉम्पोनंटचा जो हे यूज आहे तो अदर कॉम्पोनंटला व्हायला पाहिजे. तर असं हे इंटरक्रॉपिंग सिस्टीम आहे, ज्यामध्ये टाईम ड्युरेशन आणि आपलं टाईम आणि स्पेस डायमेन्शन हे दोन टाईप्सचे असतात. तर तुम्हाला फक्त एक्झाम्पल लिहायचे. हे एक्सप्लेन का केलं हे कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तुम्हाला ज्यावेळेस विचारलं एक्झाममध्ये इंटरक्रॉपिंग सिस्टीम, त्यावेळेस तुम्हाला एक्झाम्पल लिहिता आले पाहिजे. सोयाबीन प्लस प्लस का लिहिलेलं आहे, कारण एका वेळेस एकाच फील्डमध्ये आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रॉप लावतो आणि ते लावताना विथ रो प्रपोर्शन किंवा रो अरेंजमेंटने लावायला पाहिजे. समजलं का? हॅलो, आवाज येतो का? हो सर. चलो नेक्स्ट पॉईंट, मॅन्युअर्स अँड फर्टिलायझर्स. आता यामध्ये ऑर्गॅनिक सोर्सेस आहेत, त्यामध्ये FIM कंपोस्ट किंवा वर्मी कंपोस्ट असेल, ते आपण प्रति हेक्टर सोयाबीनसाठी एस्पेशली रिकमेंडेड आहे 15 to 20 टन्स पर हेक्टरला आहे. यू शुड अप्लाय दी ऑर्गॅनिक सोर्सेस बिफोर 15 days और ॲटलिस्ट 1 month बिफोर सोईंग. हे जर रिझन कोण सांगेल? का टाकायचे 1 महिना अगोदर किंवा 15 दिवस किंवा 20 दिवस? सोईंगच्या वेळेस का टाकायचे नाही ऑर्गॅनिक सोर्सेस? बोला. हॅलो, कारण काय असेल? बिकॉज स्लो रिलीज फर्टिलायझर आपण म्हणतो, त्याचं कारण आहे डिकम्पोजिशन रेट जो आहे हा फास्ट नसून स्लो आहे, बिकॉज ऑफ हाय CN रेशो. CN मीन्स कार्बन नायट्रोजन, आणि स्पेशली FI मध्ये 100:1 आहे, अबो 100 कार्बन नायट्रोजन रेशो असतो, जेणेकरून मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जे मायक्रोब्स आहे यामध्ये कॉम्पिटिशन हे जास्त प्रमाणामध्ये राहतं अगेन्स्ट कार्बन अँड नायट्रोजन. त्यामुळे त्याला जो टाईम स्पेंड आहे किंवा रिक्वायर्ड जो टाईम आहे डिकम्पोजिशनसाठी हा जास्त प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे ते कुजायला किंवा त्यातून रिलीज होणारे जे न्यूट्रिएंट्स आहे हे लगेच होत नाही, ते ॲटलिस्ट 1 सीझन लागतो, 1 सीझन. म्हणून आपण ॲटलिस्ट 1 month बिफोर ऑर्गॅनिक सोर्सेस हे जमिनीमध्ये टाकले पाहिजे, जेणेकरून 50% सोर्सेस जे आहेत हे क्रॉप्सला अवेलेबल होतील. ठीक आहे, हे कारण आहे, त्यामुळे आपण हे लक्षात ठेवायचं आहे. नंतर रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर एस्पेशली फॉर सोयाबीन 20 to 30 kg नायट्रोजन आहे, 70 to 80 kg फॉस्फरस आहे, 50 to 60 kg पोटॅशियम आहे. तुम्ही रेंजमध्ये लिहिलं तरी चालेल, किंवा 30, 80, 60 असं पण चालेल, किंवा 20, 70, 50 असं पण चालेल. पण रेंजमध्ये लिहिता नाही आलं तर हे ऑप्शन आहे. पण हा डोस लक्षात ठेवा, नायट्रोजनचा डोसपेक्षा फॉस्फरसचा डोस पल्सेसमध्ये जास्त आहे. एस्पेशली तुम्हाला मी फॉस्फरसचा रोल सांगितलेला आहे, बिकॉज ऑफ इट रिक्वायर्स दॅट इज नायट्रोजन फिक्सिंग अँड दी रूट नोड्युलेशन ॲक्टिव्हिटी. म्हणजे मुळांच्या गाठी वाढायला पाहिजे, नायट्रोजन फिक्सिंग रेट वाढला पाहिजे, त्यासाठी सोयाबीन असेल एस्पेशली त्याला फॉस्फरसची जास्त गरज असते. त्यामुळे फॉस्फरस जास्त टाकला आहे. आणि नायट्रोजन कमी का टाकतात? कारण पल्सेसचे जे क्रॉप्स आहेत किंवा लेग्युमिनस क्रॉप जे आहेत ह्यामध्ये नायट्रोजन फिक्सिंग होतं. समजते का? हॅलो हॅलो, समजून घ्या. आता आपण जे डोस बघितले सोरगम, बाजरा, राईस मध्ये 100 किलो युरिया होता किंवा 120 किलो युरिया आपण टाकला. आता सोयाबीन मध्ये बघा आपण 20 ते 30 किलोच युरिया टाकतो. याचं कारण काय आहे? बिकॉज ऑफ
सोयाबीन हॅज द कॅपॅसिटी टू फिक्स दी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन किंवा इट पजेसेस द रूट नोड्युलेशन ऍक्टिव्हिटी. म्हणजे मुळांना गाठी येतात आणि ते जे गाठी असतात ते कशाचे असतात, त्यामध्ये काय असतं, रायझोबियम असतं. रायझोबियमचा रोल काय आहे, दॅट इज टू फिक्स दी ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन. म्हणून सोयाबीनला आपण हार्डली 30 किलो नायट्रोजन टाकायचा, युरिया द्यायचा आहे. जे फॉस्फरसमध्ये बाकी क्रॉप्समध्ये सिरियल क्रॉप्समध्ये फॉस्फरस कमी प्रमाणात टाकला, पल्सेसमध्ये तसं नाही. पल्सेसमध्ये तुम्हाला फॉस्फरस ॲज कम्पेअर टू सिरियल क्रॉप्स जास्त प्रमाणामध्ये टाकावा लागतो. बिकॉज ऑफ नायट्रोजन फिक्सिंग रेट हे वाढला जातो, रूट नोड्युलेशन ऍक्टिव्हिटी वाढते, मुळांना गाठीचं प्रमाण संख्या वाढली जाते. त्यामुळे फॉस्फरस हा पल्सेस असेल किंवा लेग्युमिनस क्रॉप्समध्ये जास्त प्रमाणामध्ये टाकला जातो, टाकला पाहिजे. समजलं का? हॅलो. हो सर. आता बघा ऍप्लिकेशन जे आहे, आपण सिरियल क्रॉस मध्ये स्प्लिट डोस केलं असं लिहिलं आपण. नायट्रोजनचं स्प्लिट डोस म्हणजे 2 भागामध्ये नायट्रोजन टाकला. तसं पल्सेस मध्ये किंवा लेग्युमिनस क्रॉस मध्ये स्प्लिट डोस म्हणजे 2 भागामध्ये युरिया टाकला जात नाही. तो फक्त एकदाच द्यायचा आहे सोईंगच्या वेळेस. सोईंगच्या वेळेसच नत्र जे असेल 30 किलो किंवा 20 किलो तो पूर्णपणे टाकून द्यायचं. परत युरियाचा डोस पल्सेस किंवा लेग्युमिनस क्रॉस मध्ये दिला जात नाही. ह्याचं कारण कोण सांगेल? एकदाच का टाकायचा? नायट्रोजन फिक्सिंग केल्यामुळे. म्हणजे पहिल्यांदा गरज असते, सुरुवातीला नायट्रोजन फिक्सिंग लगेच स्टार्ट नाही होत, 1 महिन्यानंतर स्टार्ट होतं. सुरुवातीला नायट्रोजन नत्र आपल्याला द्यावा लागतो, तो कमी प्रमाणात द्यावा लागतो, 20 किंवा 30 किलो. नंतर तुम्हाला नत्र देण्याची गरज नाही, कारण नायट्रोजन फिक्सिंग स्टार्ट होतं, रूट नोड्युलेशन ऍक्टिव्हिटी स्टार्ट होते. त्यामुळे परत त्या पिकाला नत्र टाकण्याची गरज नाही. असं हे सिरियल क्रॉस मध्ये नसतं. सिरियल क्रॉस मध्ये मुळांना गाठी तयार नाही होत, त्यामुळे त्यांना 2 भागामध्ये नायट्रोजन द्यावं लागतं, सुरुवातीला आणि नंतर. तसं सोयाबीन असो, ग्रीन ग्रॅम असो, पिजन पी असो, ब्लॅक ग्रॅम असो, काऊपी, कुठलंही कडधान्य पीक असो, ज्यामध्ये नत्र, फॉस्फरस आणि पोटॅशियम हे एका वेळेस तुम्हाला द्यायचं. ठीक आहे. इन ऍडिशन यू हॅव टू अप्लाय दी जिप्सम. जिप्सम फर्टिलायझर आपल्याला सोयाबीन मध्ये ऍडिशनल फर्टिलायझर द्यायचं आहे. त्याचं कारण आहे, त्याचं ऍप्लिकेशन रेट 400 किलो पर हेक्टरला आहे. म्हणजे तुम्हाला 200 किलो सुरुवातीला द्यायचं आहे सोईंगच्या वेळेस, आणि राहिलेला 200 किलो हा फ्लावरिंग स्टेजला द्यायचा. त्याचं रिझन आहे, बिकॉज जिप्सम कॅन प्रोव्हाइड कॅल्शियम अँड फॉस्फरस, सल्फर. सल्फर अँड कॅल्शियम हे मेन 2 सोर्सेस जिप्सम मधून मिळणार आहे. जिप्समचा जो मेन रोल आहे त्यामध्ये कॅल्शियम अँड सल्फर सप्लाय करण्याचं काम करतं. आता कॅल्शियमचा रोल काय आहे सोयाबीन मध्ये, ज्यामध्ये पॉड डेव्हलपमेंट म्हणतो आपण, सीड डेव्हलपमेंट आणि पॉड डेव्हलपमेंट हे कॅल्शियममुळे होते, आणि सल्फरमुळे बियामधलं जे ऑइल आहे तेल वाढण्यासाठी मदत होते. म्हणून सल्फर न्यूट्रिएंट सोयाबीनला, ग्राउंडनटला, असे जेवढे ऑइलसीड क्रॉप्स आहेत त्यामध्ये आपल्याला जिप्सम हे कंपल्सरी आहे. जर तुम्ही शेतकरी लोक टाकत नसाल किंवा तुमच्या घरी सोयाबीन असतं पण तुम्ही जिप्सम टाकत नसाल तर ते रिकमेंडेड करा. आणि जिप्समची एकच बॅग घ्यायची आहे, जे एक बॅग तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये कंपल्सरी तुम्ही सोईंगच्या वेळेस अर्धी टाका, आणि राहिलेली जे हाफ बॅग आहे हे तुम्ही फ्लावरिंगच्या वेळेस टाका. ज्याचा फायदा कॅल्शियम आणि सल्फर हे पिकाला मिळण्यासाठी होतो. कॅल्शियममुळे पॉड डेव्हलपमेंट म्हणजे शेंगाची संख्या, बियाणांची संख्या, बियाणाचा जी वाढ आहे किंवा वजन आहे, बियाचं वजन हे वाढण्यास मदत होते. सल्फरमुळे तेल जे आहे सीड मधलं तेल, बियामधलं तेल वाढण्यासाठी मदत होते. तर सल्फरचा यूज आहे इन्क्रीज द ऑइल कंटेंट, आणि कॅल्शियमचा यूज आहे दॅट इज टू इन्क्रीज दी पॉड डेव्हलपमेंट. समजलं का? हॅलो. येस सर. त्यामुळे जिप्सम कंपल्सरी लिहायचं आहे. रिकमेंडेड डोस ऑफ फर्टिलायझर लिहिल्यानंतर जिप्सम 400 किलो पर हेक्टरला हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि अप्लाय करताना 200 किलो सोईंगच्या वेळेस, 200 किलो फ्लावरिंगच्या वेळेस, आणि ते लिहिल्यानंतर त्यातून काय अवेलेबल होतं हे लिहायचं. कॅल्शियम अँड सल्फर, कॅल्शियमचा रोल लिहायचा, पॉड डेव्हलपमेंट, सल्फरचा रोल लिहायचा, इन्क्रीज द ऑइल कंटेंट. नेक्स्ट पॉइंट आहे वॉटर मॅनेजमेंट. विथ रिस्पेक्ट टू वॉटर मॅनेजमेंट, एस्पेशली
soybean is a kharif season crop. It requires 3 to 4 irrigations if the rains are delayed or not received properly. म्हणजे पाऊस जर नाही पडला तर तुम्हाला हार्डली 3 ते 4 इरिगेशन्स द्यावे लागतील. त्यामध्ये सीडलिंग स्टेज असेल, ब्रँचिंग स्टेज असेल, फ्लावरिंग स्टेज असेल, पॉड फिलिंग असेल किंवा सीड फॉर्मेशन. आता यामध्ये मोस्ट क्रिटिकल जे आहे फ्लावरिंग स्टेज. फ्लावरिंग स्टेजला जर पाणी चुकलं, पाणी नाही दिलं तर आपल्याला यील्ड जे मिळणार आहे हे पूर्णतः कमी झालेलं दिसेल. कारण त्यामध्ये तुमचं जे पॉड डेव्हलपमेंट, सीड डेव्हलपमेंट हे स्टेजेस होणार नाही जर तुमचं फ्लावरिंग स्टेजला पाणी देण्यासाठी गॅप पडला असेल किंवा चुकलं द्यायला तुम्ही उशीर केला तर तुम्हाला जे यील्ड पोटेन्शियल आहे सोयाबीनचं हे कमी प्रमाणात मिळेल. आता स्टेजेस लिहिताना सीडलिंग नंतर ब्रँचिंग आहे. आता हे ज्वारी, बाजरी, मकेमध्ये ब्रँचिंग होत नाही. आता पल्सेसमध्ये आपल्याला हे लिहायचं, फांद्या फुटतात झाडाला. काय होतात? प्रायमरी ब्रँचेस, सेकंडरी ब्रँचेस, टर्सरी अशा वेगवेगळ्या फांद्या येतात. तर हे ब्रँचिंग स्टेज कंपल्सरी आहे. लक्षात ठेवा, क्रॉप वाईज स्टेजेस वेगवेगळे असतात. त्यामुळे तुम्हाला हे चॅलेंजिंग आहे की ते स्टेजेस लक्षात ठेवणे. कारण कुठल्या क्रॉपचं कुठला पॉईंट येईल. वॉटर मॅनेजमेंट सोयाबीनचं येऊ शकतं, ग्राउंडनटचं येऊ शकतं, कॉटनचं येऊ शकतं. त्यामुळे त्या क्रॉपचे स्टेजेस काय असतात हे लक्षात घेणं मस्ट आहे. तुम्हाला पीक माहीत पाहिजे, सोयाबीन कसं असतं, त्याची वाढ कशी होते, ते वाढीचे काय काय वेगवेगळ्या स्टेजेस आहेत हे माहीतच पाहिजे. कंपल्सरी प्रॅक्टिकली माहीत असले तर तुम्ही लगेच लिहू शकता. आता तुम्ही डिप्लोमा स्टुडंट आहे, हे तुम्हाला सगळे क्रॉप्स माहीत पण असतील, तुम्ही प्रॅक्टिकल पण सर्व केलेलं असेल. डिप्लोमामध्ये 2 वर्ष हे तुम्ही करता, त्यामुळे जास्त तुम्हाला अवघड जात नाही. फक्त हे इंग्लिशमध्ये लिहायचं असतं म्हणून तुम्हाला ते जरा प्रॅक्टिस करावी लागते. आता हे सीडलिंग स्टेज म्हणजे नमकी काय, 1 महिन्याचं पीक असतं, त्याची सरळ वाढ होते. त्याला पानं 5 ते 6 किंवा 8 ते 10 पानं असतात. अशा याला सीडलिंग म्हणतात. सीडलिंग नंतर काय होतं, साईडला फुटवे येतात. ब्रँचिंग, मेन शूटला फुटवे येण्यास सुरुवात होते, त्याला ब्रँचिंग म्हणतात. नंतर फ्लावरिंग येते म्हणजे फुलं लागतात. पॉड म्हणजे शेंगा लागण्याची स्टेज. आणि सीड फॉर्मेशन म्हणजे पॉडमध्ये जे बियाणं तयार होतं, सीड तयार होतं, त्याला सीड फॉर्मेशन म्हणतात. फक्त लिहिताना सिरियल वाईज लिहायचं. जर तुम्ही आधी लिहिलं सीड फॉर्मेशन म्हणजे लावल्या सीड येतं का, नाही येत. लावल्या पॉड डेव्हलपमेंट होते का, नाही होत. लगेच फांद्या फुटतात का, नाही. फ्लावरिंग लगेच येत नाही. म्हणून सीडलिंग नंतर ब्रँचिंग, ब्रँचिंग नंतर फ्लावरिंग, फ्लावरिंग नंतर पॉड आणि नंतर सीड, असं सिरियल वाईज लिहायचंय. चुकीचं उलट सुलट लिहिलं की त्याला मार्क दिले जात नाही, मिळतच नाही. त्यामुळे हे पॉईंट महत्वाचं आहे, त्यात तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं. नेक्स्ट पॉईंट आहे वीड मॅनेजमेंट, तण नियंत्रण. आता स्पेशली सोयाबीनची ग्रोथ कशी असते हे तुम्ही प्रॅक्टिकली जर बघितलं असेल, फील्डमध्ये ज्यावेळेस क्रॉप आपण लावतो विदिन 1 मंथ पूर्णपणे फील्ड अंडर कव्हर केली जाते. म्हणजे फील्ड पूर्णपणे झाकली जाते अंडर कॅनॉपी. कॅनॉपी म्हणजे त्याची जी पानाची जी वाढ आहे हे पसरट असते, पसरट ग्रोथ असते सोयाबीनची. जमिनीवर असे स्प्रेड होतं. ज्यावेळी जमीन झाकली जाते अशा वेळेस तिथे तण जास्त प्रमाणामध्ये उगवत नाहीत. म्हणजे हे बायोलॉजिकल एजंट आहे ज्यामध्ये तण नियंत्रण हे नॅचरली होतं सोयाबीनमध्ये किंवा ग्रीन ग्रॅममध्ये किंवा काउपीमध्ये किंवा ब्लॅक ग्रॅम असे. पल्सेसमध्ये वीड मॅनेजमेंट जनरली तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये मेहनत घ्यावी लागत नाही. त्याचं कारण असे त्याची ग्रोथ हे फास्ट असते. त्याला स्मॉदर क्रॉप म्हणलं जातं. स्मॉदर क्रॉप म्हणजे ज्या क्रॉपची ग्रोथ फास्ट असते, विदिन शॉर्ट पिरियडमध्ये ग्रोथ होते आणि सॉइल कव्हर होते. पूर्णतः सॉइल किंवा जमीन पानाच्या खाली कव्हर होते, अशा क्रॉप्सला स्मॉदर क्रॉप म्हणतात. त्यामुळे वीड कंट्रोल होण्यास मदत होते. जरी पण वीड असतील ते कुठे दिसतील तुम्हाला, रो मध्ये दिसतील. ते रो मधले वीड्स तुम्ही हँड विडिंग, होईंग किंवा हार्बिसाइडचं जे आहे, हार्बिसाइडमध्ये फ्लुक्लोरेलिन तुम्हाला 1 किलो 1000 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून स्प्रे करायचं आहे, जे रो मधले वीड असतील. ऍक्च्युली प्लॅन्ट टू प्लॅन्ट मधलं जे वीड आहे ते तुम्हाला इनिशियली 1 महिन्यामध्येच फक्त विडिंग करावं लागेल. आफ्टर 2 मंथ्स किंवा आफ्टर 1 मंथ्स तुम्हाला विडिंग शक्यतो सोयाबीन मध्ये केलं जात नाही, करायची गरज नाही. कारण त्याची वाढ जेवढी फास्ट असते, ज्यामध्ये शेडिंग इफेक्ट असतो म्हणजे सावली पूर्णपणे जमिनीवर पडलेली असते, ज्यामुळे जर्मिनेशन वीडचं होत नाही, उगवण क्षमता अजिबात नसते. म्हणजे हे असे क्रॉप्स तुम्ही जमिनीमध्ये घेतले पाहिजे, शेतामध्ये लावले पाहिजे, ज्याचं आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणजे खर्च कमी आहे. असे क्रॉप्स तुम्ही घ्यायचे ज्यामध्ये फायदा जास्त आहे, खर्च कमी आहे. ते कडधान्य पीक आहे. ठीक आहे, समजलं का?
नेक्स्ट आहे पेस्ट अँड डिसीज. हॅलो, आवाज येतो का सर्वांना? Yes, sir. हा, आता बघा कीड आणि रोग आपण सोयाबीन मध्ये बघतोय. इम्पॉर्टंट पेस्ट तुम्हाला सोयाबीनच्या एंडलिस्ट करावे लागतात. जर तुम्हाला विचारलं प्लांट प्रोटेक्शन मध्ये पेस्ट अँड डिसीज, तर पेस्ट कुठल्या कुठल्या आहेत? स्टेम फ्लाय. ऍक्च्युली आता फोटोग्राफ दिलेला आहे बघा इथे. स्टेम फ्लाय ही बिटल आहे, अडल्ट स्टेज आहे. पण फ्लाय आपण जे बघतोय, फ्लाय म्हणजे ऍक्च्युली लार्वा स्टेज आहे, ज्यामध्ये किंवा त्याला लेपिडोप्टेरा अशी ऑर्डर आहे, ज्यामध्ये पूर्णपणे स्टेम बोर करते. स्टेम बोर म्हणजे आतून स्टेम पोखरली जाते. हा, अशी जी फ्लाय आहे किंवा ते बोर होते, तिथं होल पाडून त्यातून एंट्री करते स्टेम मध्ये. एंट्री केल्यानंतर पूर्णतः आतला जो भाग आहे फांदीमधला हा पूर्ण खाऊन टाकल्यामुळे ती पर्टिक्युलर ब्रँच असेल किंवा पूर्ण झाड वाळून जातं. अशी ही पेस्ट आहे सेम फ्लाय. नंतर आहे गर्डल बिटल. गर्डल बिटल म्हणजे 2 नंबरचे. हा जो फोटो दिसतोय हा आणि तुम्हाला गर्डल म्हणजे ऍक्च्युली जो फ्लो असतो कार्बोहायड्रेट किंवा वॉटर किंवा न्यूट्रिएंट्स, हा पूर्ण ब्रेक होतो. स्टेम पूर्ण एक सर्कल मध्ये कट केली जाते. त्याचा जो झायलेम लेअर असतो, झायलेम किंवा गर्ड, स्टेम गर्ड असते पूर्णपणे गर्द हे गोल मध्ये रिंग हे दिसते. तुम्हाला दिसते का? हॅलो, स्टेमला रिंग दिसते का? रिंग, हा, ते रिंग म्हणजे काय आहे? कट केलेला पोर्शन आहे. जो खालून जे न्यूट्रिएंटचा फ्लो असेल, म्हणजे जे प्लॅन्टने अब्सॉर्ब केलेले पाणी अब्सॉर्ब केलेलं असेल, हे पूर्णतः वरच्या पोर्शनला सप्लाय होत नाही. कारण इथे तुम्हाला दिसतंय बघा कट केलेलं. मग स्टेमचा जो पार्ट आहे हा गोल यामध्ये सर्कल मध्ये कट केलेला आहे 2 साइडला. ह्याच्यामुळे पूर्ण झाड वाळून जातं. जिथून तो कट केलेला पोर्शन आहे तिथून वरती पूर्ण झाड वाळून जातं. अशी ही पेस्ट आहे गर्डल बिटल. हा ब्ल्यू कलरचा बिटल असतो, जो त्याला गर्डल बिटल म्हणतात. हे पूर्णतः क्लोरोफिल जे आहे किंवा जे झायलेम फ्लोएम म्हणतो आपण, झायलेम फ्लोएम, हा पार्ट कट केल्यानंतर खालून जो वॉटर फ्लो आहे, न्यूट्रिएंटचा फ्लो आहे, हा होत नसल्यामुळे पूर्ण वरचं झाडाचा वरचा पोर्शन वाळून जातो ना. दिस इज ऑल्सो मेजर पेस्ट ऑफ सोयाबीन. 3 नंबरला आहे बिहार हेरी कॅटरपिलर. आता बिहार हेरी कॅटरपिलर म्हणजे हे बघा, हे जे लार्वी दिसते तुम्हाला ऑरेंज अँड ब्लॅक कलरची, हे अशा आळ्या दिसतात तुम्हाला फील्ड मध्ये. हे दिस इज अ बिहार हेरी कॅटरपिलर. हे लीफ फिडिंग म्हणजे पानं खाण्याचं काम करतात. आणि नंतर आहे टोबॅको कॅटरपिलर. हे जे दिसते ग्रीन कलरची, ग्रीन कलरची, दिस इज ऑल्सो लीफ फिडिंग. लीफ फिडिंग म्हणजे पानं खाण्याचे ज्या खाणारे जे आळे आहेत, त्यामध्ये बिहार असेल किंवा टोबॅको इटिंग कॅटरपिलर, हे 2 पेस्ट आहेत. आणि सेमी लुपर आहे. सेमी लुपर म्हणजे तुम्हाला फील्ड मध्ये जे क्लोरोफिल फक्त खातात, पानावरती व्हाईट कलरचे स्पॉट्स दिसतात, अशी पेस्ट आहे. आणि हे जे लार्वा दिसते पॉड, शेंगा पोखरणारी आळी, त्याला पॉड बोरर म्हणतात. हेलिकोर्पा आर्मिजारा म्हणजे अमेरिकन आळी म्हणतो आपण त्याला, जे पॉड बोर करते आणि स्पॉड मधलं सीड पोर्शन पूर्णतः खाऊन टाकते. अशी ही पेस्ट आहे पॉड बोरर. नंतर लेक्चर चालू. आणि हे जे पॉड बोरर पेस्ट आहे, ह्यामध्ये मेजरली तुम्हाला हे लक्षात ठेवायचे की कीड जे आहे पल्सेस मध्ये, पल्स क्रॉप किंवा कडधान्य पिकामध्ये बोर पेस्ट आहे. पॉड बोरर म्हणजे शेंगा पोखरणारी आळी. हे जास्त प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण असेल त्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये दिसते. नेक्स्ट आहे कंट्रोल मेजर्स. हाऊ टू कंट्रोल दी पेस्ट. एस्पेशली मी जे आता सांगितल्या, ज्यामध्ये कलेक्ट अँड डिस्ट्रॉय. तुम्हाला एखादा प्लॅन पार्ट दिसत असेल डॅमेज केला, तो पार्ट तुम्ही कलेक्ट करायचा आणि जाळून टाकायचे किंवा डिस्ट्रॉय करायचे. किंवा एंडोसल्फान आहे, कार्बारिल आहे, डायमिथोएट आहे, असे वेगवेगळ्या पेस्टिसाइड्स तुम्हाला लक्षात ठेवायचे जे तुम्हाला स्प्रेइंग करायचं आहे. नंतर रेजिस्टंट व्हरायटी लावणे किंवा क्लीन कल्टिवेशन म्हणजे फील्डमध्ये गवत जास्त प्रमाणामध्ये वाढू द्यायचं नाही, वेळेवर क्लीन करायचं. अशा वेळेस तुम्हाला पेस्टचं जो पॉप्युलेशन आहे किंवा प्रॉब्लेम हा कमी प्रमाणात दिसेल. आणि सोईंग टाइम हे टायमिंगलाच करावं, जेणेकरून पेस्ट अटॅक होणार नाही. समजलं का? हॅलो हॅलो, आवाज येतो का? हो, समजलं सर. नेक्स्ट आहे डिसीजेस. आता कुठले कुठले रोग पडतात सोयाबीनवर? सीडलिंग रॉट आहे. सीडलिंग रॉट मध्ये बघा, हा फोटोग्राफ आहे. रूट पूर्णपणे
कुजून जातात. ह्याचं कारण आहे जमिनीमध्ये पाणी जास्त प्रमाणामध्ये साचलं तर ते रॉटिंग ऑफ रूट किंवा सीडलिंग रॉट म्हणतो आपण त्याला, असा हा डिसीज आहे. नंतर लिप स्पॉट आहे, लिप मध्ये वेगवेगळे लिपवरती वेगवेगळे स्पॉट्स असतात इरेग्युलर वेगवेगळ्या साईज शेपचे, दिस इज लिप स्पॉट. नंतर अँथ्रॅकनोज आहे. अँथ्रॅकनोज म्हणजे तुम्हाला इरेग्युलर सर्क्युलर किंवा असे स्पॉट्स पानावर दिसले ब्राऊन कलरचे किंवा आयर्न रेड किंवा ग्रे कलरचे, ते अँथ्रॅकनोज आहे. आणि रस्ट जो आहे, रस्ट हा पूर्ण रेड रेड कलरची पावडर असते. हा जो दिसतो फोटोग्राफ त्यामध्ये रस्ट डिसीज आहे, पावडर असते लाल कलरची. आणि येलो वेन मोजॅक व्हायरस आहे. येलो वेन मोजॅक व्हायरस म्हणजे पूर्णपणे पानाच्या जे वेन्स आहेत, शिरा असतात पानाच्या, हा येलो कलरच्या झालेला असतात. हा व्हायरल डिसीज आहे. सोयाबीन किंवा पल्सेस मध्ये मेजर डिसीज म्हणून कन्सिडर केला जातो. तर हे डिसीज कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे थायरम कॅप्टन असेल, ते तुम्ही सोईंगच्या अगोदर ते ट्रीटमेंट दिली पाहिजे. मॅनकोजेबचा स्प्रे केला पाहिजे. नंतर जर इफेक्टेड प्लांट पार्ट असतील तर ते तुम्ही कलेक्ट करून डिस्ट्रॉय केले पाहिजे. क्लीन कल्टिवेशन केलं पाहिजे आणि रेजिस्टंट व्हरायटी लावायला पाहिजे. असे कंट्रोल मेजर आहे. लास्ट पॉइंट आहे हार्वेस्टिंग, थ्रेसिंग अँड ईट. आता सोयाबीन मध्ये हार्वेस्टिंग मेजरली डिले करायचं नाही, हे मगाशी तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं. इफ इट इज हार्वेस्टेड डिले, व्हॉट विल हॅपन, दॅट इज सॅटरिंग ऑफ सीड अँड पॉट. म्हणजे पॉड फुटून सीड जे आहे जमिनीवरती पडलं जातं आणि ते आपल्याला कलेक्ट करता येत नाही. म्हणून सोयाबीनचं हार्वेस्टिंग अकॉर्डिंग टू सायन्स ऑफ मॅच्युरिटी केलं गेलं पाहिजे. त्यामध्ये येलोईंग ऑफ लीव्स म्हणजे पानं पिवळी पडल्यानंतर सोयाबीन हे रेडी फॉर हार्वेस्टिंग आहे, आपण कन्सिडर करायचं. नंतर ड्रॉपिंग ऑफ लीव्स, येलो कलरचे पानं झाल्यानंतर पानं पूर्णपणे ड्रॉप होतात म्हणजे गळून पडतात. नंतर पॉड बिकम ग्रीनिश टू येलो, म्हणजे शेंगाचा कलर हा सुरुवातीला ग्रीन कलर असतो, नंतर येलो होतो. नंतर सीड बिकम्स हार्ड आणि गोल्डन येलो. सीडचा कलर ग्रीन टू येलो किंवा होतो आणि हार्ड होतं. हार्ड म्हणजे कट असे प्रेस केल्यानंतर आपल्याला हार्ड असे जाणवत असेल तर आपण सोयाबीन हार्वेस्ट केलं पाहिजे. मेटॅलिक साऊंड कम्स वेन द सेकिंग ऑफ पॉड. शेंगा आपण जर हलवून बघितल्या तर आपल्याला बियाणाचा आवाज येतो, म्हणजे ते सीड मॅच्युअर झालेलं आहे. नंतर सीड बिकम्स हार्ड अँड टफ. नंतर सोयाबीन इज हार्वेस्टेड टाइमली जे हार्वेस्टिंग आहे ह्यामध्ये हे इम्पॉर्टंट आहे, बिकॉज टू अवॉइड दी सॅटरिंग अँड सीडिंग ऑफ दी पॉड. म्हणजे शेंगा फुटू नये, बियाणं खाली पडू नये, म्हणून आपण ते हार्वेस्टिंग टायमिंगला केलं पाहिजे. देन हार्वेस्टिंग इज डन. हाऊ टू हार्वेस्ट सोयाबीन हार्वेस्टिंग कसं करतो आपण, अप्रोटिंग पद्धतीने, म्हणजे पूर्णपणे झाड उपटून काढतो किंवा विळेच्या साहाय्याने आपण ते कट करतो. बरोबर, असे दोनच मेथड सोयाबीनच्या काढणीच्या आहेत, ज्यामध्ये अप्रोटिंग म्हणजे पूर्ण झाड उपटून काढणे किंवा विळ्याच्या साहाय्याने झाड कापून काढणे. हार्वेस्टिंग झाल्यानंतर तुम्हाला ते मटेरियल जिथे थ्रेसिंग करायचं आहे तिथे तुम्ही ते ट्रान्सफर करायचे. दॅट इज हार्वेस्टेड प्लांट मटेरियल should be transferred to or carry in the threshing floor and dried it under sun for 2 to 3 days. परत तुम्ही 2 ते 3 दिवस वाळवायचं आणि नंतर थ्रेशिंग ऑपरेशन करायचं विथ द हेल्प ऑफ थ्रेशिंग मशीन ओनली. यामध्ये थ्रेशिंग मशीनच वापरायची. जर बिटिंग म्हणजे बडवून केलं, बडवून लाकडाने बडवणे किंवा स्टोननी बडवणे, अशा वेळेस तुम्हाला ते बियाणामधलं तेल असेल, हे तेल असल्या कारणाने आपल्याला बिटिंग विथ द हेल्प ऑफ स्टिक न करता, म्हणजे बडवून न करता थ्रेशिंग मशीननीच तुम्हाला थ्रेशिंग करायचं आहे. थ्रेशिंग झाल्यानंतर क्लिनिंग, ड्राईंग आणि स्टोरेज आहे. आणि फायनली आपल्याला यील्ड जे मिळणार आहे सोयाबीन पिकापासून 30 ते 35 क्विंटल एवढं तुम्हाला प्रति हेक्टर हे तुम्हाला सीड बियाणं मिळेल, उत्पन्न मिळेल. तर असं हे क्रॉप आपण आज बघितलं, क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ सोयाबीन. काय अडचण असेल तर विचारा. हॅलो हॅलो आवाज येतोय का? हॅलो आवाज येतो का सर? हा बोला, काय अडचण आहे का? विचारा, काय क्वेश्चन असेल तर.
काय अडचण असेल विचारा. नाही क्वेश्चन काय? हॅलो, ठीक आहे आपण क्लोज करू. हा या हो लेक्चर चालू होतं माझं. मॅडम आले होत्या, त्यांना मला थोडं थांबा ते लगेच निघून गेले. झालं कॅन्डिडेट आलं. तुम्हाला डेमोसाठी वरती बोलू किती वाजता? ते झालं लगेच. अरे लगेच कुठं? जेवण झालं, जेवण बाकी ऑनलाईन आहे का? नाही, तो आला ना समोर. हा का? जेवण कुठे घेणार आहे? जेवण झाल्यावर सांगा सरांनी. हा चालेल.